सरपंच झाले की नाही वावरा कामगिरी आजी काय बा तुमचं कुठल्या यायच्या राहिल्या बाया भेटून नाही राहिल्या ना हो. आता हे 15 रुपये भेटतात तर बाया येत नाहीत बा उन्हाताना काम करत नाही म्हणतात आम्ही. सांगा आता काय करा. काय राजा सरपंच घरचं ट्रॅक्टर असल्या रिचार करून राहिले खप मारून टाका रोटर हो रोटर म्हणजे तुकडे होऊन जातात कुठल्याहीचे. आमच्या जरा ट्रॅक्टर नाही होऊन आम्हाला यायचा लागतात. काय माणसं आहे तुम्ही. अरे रोटर मारायचा विषय नाही ना आज मारलं असतं पण त्याचे तुकडे पडतात ना त्या कुठल्याहीचे पावसाळ्या कामगिरीला गाणतात मग त्या डवरे होत नाही सुदे त्या पासायले चिटकतात ती. मग काय खुरपूनच काढत राहता. आपलं काम आहे तर मजुराचं तुमचं कसं घरचं आहे. अरे त्या फुटल्यावर रोटरच मारून टाका आणि ट्रॅकवर टाकून द्या डिकम्पोजर टाकून त्याच्यावर झालं. आपण ऑटोमॅटिक सोडून जातात महिनाभर. बरं मग तसं करू काय. हो तसंच करा तुम्ही. अरे काही सळवते ना हो डिकम्पोजर सारं सळवते. खतगीत नेलं की नवारा नाही बा खतही काही नेलं नाही माणसं भेटून नाही राहिली. काय खत भाऊ तुमचं शेणखती वावरात जाऊ द्या रपकनी आणि त्याच्यावर पाणी सोडा महिनाभर सळलं पाहिजे ते सळलं तच लागते बरं. कुजलं पाहिजे शेणखत तर तो जमिनीच्या उपयोगाचा आहे ते. त्याचा आपण जिथं खत नेऊन टाकतो वावरात कसं वाफ मारतील ते मिथेन गॅस असतील त्याच्यात. हा पाहतो ते बी घेऊन जा तुम्ही आता. सरपंच बोला नामदेव रा. अरे सरपंच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सरपंच. धन्यवाद धन्यवाद. मला तर माहितच नाही गड्या सरपंच त्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रे बा. धन्यवाद मुंशीराम भाऊ. काय मग सरपंच पार्टीचं नियोजन. आता काय आपण काय जवान आहे बाबा. बर्थडे साजरा करा आणि पार्ट्या करा. कायची पार्टी कायचं काय रे बा. अरे जाऊ द्या रामदेव भाऊ काय पार्टी मागून राहिले सरपंच आले तुम्ही. कोणचल माणूस आहे सरपंच. सरपंच काय म्हणते हा दगड पहा बरं. हा कोणचल म्हणून राहिला तुम्हाला. तुम्ही रपकनी खिसा ढिला करायला पाहिजे. जायकडा घेऊन 2 किलो मटन खसकनी पार्टी करून टाकू. गड्या सरपंच तुम्ही मागं पुढे नाही पाहायला पाहिजे गड्या. झटकनी कसं पैसे खिसा मोकळा करायला पाहिजे. पार्टी द्यायलाच पाहिजे बर्थडेची. काय बा हो 200 कांता 2000 पार्टी खाता का माझडून. हे तर कुठी आहे बा. दोस्त मित्र म्हटले नुसतं दाबून द्यायचीच लाईन आहे. 100 150 200 कांतात पण 2000ची पार्टी खातात. तुम्हाला पार्टी दिल्याशिवाय तुम्हाला काही सोडसान नाही तुम्ही. नाही तर मग मी साऱ्या गात कोणजेलच हा साऱ्याला सांगतात कोणजेला सरपंच कोणजेला. ह्या बापा हो पार्टी आणा जा हा मोठं गड्या घेऊन ये सरपंच हो म्हणून राहिला. दगड घेऊन ये बरं तू बुवा. पण ते वावरात काही बोलून नाही हॉटेलून आणतो बोलून मी. ते बा उन्हात आणत आमची टोली घेणं जीवार येतात वावरात. कोणत्या चुलीत जाय घालीन डोळे फुटकी करीन फालतू धुपूड होते. जाय बाहेरूनच आण बनू दगडू आणि घातलेलं कोणाला म्हणजे आपल्या देवलालेच घेऊन जाय तू. सरपंच कामाली असते तो. हा त्यालाच घेऊन जाय तू. घेऊन ये बरोबर. देवलाल भाऊलेच देतो ना. ये मग तू ये. हो हो सरपंच लेख त्याचं सांगा ना थोडस लेख. ते पाहिजे थंड. काय थंड का मावचुरावर काढता. आता आपापल्या पैशात आणा बुवा थंड. आता मोठनाल खर्च केली म्या 2000. ते थंड्यात तुमचं तुम्ही पाहा का बा मुंशीराम भाऊ. आता पार्टी तू देऊन राहिला आता कायच माग होते गड्या. 200 जाऊ दिन शिल्लक गड्या. काय आले का सरपंच तुझं पाहतलं का तू. हो बापा तुम्ही काय पेल्याशी सोडणार आहे का. जा बा सांगा बापा सांगा. आता एवढं हौदोशी गेली बुंदवले काय पाहू मग मी. आता एवढी मोठी पार्टी देऊन राहिलो. सांगा बाबा काय सांगणार तुम्हाला थंड. बरं सांगतो मग आपण तिकडेच जाऊ आता. हो चालतं. कोणी थंड्याची आठवण येऊन राहिली. थंड्याची सोय नाही झाली. कामाले जात ऊन लागते साला. असं फुका फाकाचं भेटून नाही राहिलं कोणी. चानस येऊन नाही राहिला साला. दाबा अर्धा भेला की नाही कसं मग झुनझुनी राहते माणसाले. चांगलं वाटते थोडंसं. पेलं नाही की थोडंसं हातपाय दुखतात नाही काही. चालाच नाही वाटत. अंग असं बठरते माया बठरते. चाल काही ना काही लाईन लास लागेल. सायचं कोणी एखादा बकरा भेटून नाही राहिला येऊन नाही राहिला वाट्या. 10 20 जमा केले असते आणला असता. एक कटा अर्धा त्यानं मारला असता अर्धा मी मारला असता. काय झालं आज कुकडी गेली लोक काय मिळालं. दगड्या आला खायचा इकडे. याला मागा लागते 20 रुपये. जमवा लागेल. हा तर काही पेत नाही पण आपल्यासाठी शाळा जमवा लागेल. येऊ दे त्याला इकडे आता. आला रे. काय देवलाल भाऊ काय चालू आहे. काय नाही गड्या घरीच आहे. चला बरं मग लवकर झटकन आपली मटनची पार्टी आहे. बापा मग ते सोन्याहून पिऊ आहे बापा. चाल ना बापा. मी तर वाटच पाहून राहिलो. आज कोणता बकरा आहे ते म्हणून. बाबा पार्टी आहे तर मग ती बी ना थंड अर्धा पाहिजे फक्त आपल्याला. हो पहिले मटन घेऊन मग पाहू थंड्याचं काय. तुम्हाला थंड बेल्याशी गमतच नाही बाबा.
थंड पाहिजे तुम्हाला. अरे थंड्याशिवाय झुंझुनी येत नाही ना रे, हातपाय गळतात माये. असं अर्धा मारला की नाही म्या, मस्त पद्धतशीर वाटते मग मला. हा कसं पाचशे मग अर्धा, तर मग उन्हात टोले घ्यायला येतो मग तुझ्या बरोबर. नाही तर मग कसं मला थैली घेऊन फिरूशील मागं मागं फक्त, घेणं ना देणं. हो हो बापा, पाचतो तुम्हाला. चला उठा झटकन. चाल चाल बाबा. काय गड्या दगडू, तू तर काही दिलदार झाला गड्या, पार्टी देऊन राहिला बा डायरेक्ट. हा काय इला का माणूस आज रे, डायरेक्ट पार्टी. बाबा मी का आता काही दिलदार आणि फिलदार, ते सरपंचाच्या बर्थडेची पार्टी आहे. सरपंचा वाढदिवस आहे ना आज. बरोबर, मग आज तर इंग्लिशवर ताव मारा लागेल बाबा. सरपंचचा बर्थडे आहे तो, मग ते देसाळ कोण पिते रे बाबा, कुत्ता ह्या. हो इंग्लिश हो आता मॅकडॉल. चला कोणती प्या, चला पटकन लवकर पटकन. गळ्या मारती माझा व्हायला कुकडे चालला रे पाहू दगडून. काय माहित गळ्या काय लाईन यायची कुकडे चालली दगडून गळ्या डबल बायको ते गळ्या माझा व्हायले. माझा व्हायची तेच लाईन असेल वर त्याची, कोणी भेटली गर्दा याचं काहीतरी काम असेल दगडूचं, म्हणून चालवलं भाऊ माझा व्हायला नक्की करत्या शाळा. ते जाऊ दे तू, त्या जवळ त्याजवळ तसा पिदाळच आहे, पण हे कुठे चालले दोघं जण. दगडू त्या जवळ सावलीत उभा नाही राय, आज कसा हात धरला काय मग त्या जवळ. काय शाळा काय आहे याची, पण हे नाही लक्ष देऊन राहिलं माया. हे कसं काय झालं. चाल बरं पाहू बरं, मागं मागं चाल बरं. चाल चाल मला माझा व्हायला आवरा लागेल. अजून पेला तर अजून माझं नाही, घरी गेला मा बहिणीलेच मारो ना. काय पेल्यावर काही सुचत नाही माझा व्हायला. चाल चाल. अरे क्या मामू, क्या हालचाल. अरे भांजे सब कुछ अच्छा है. अरे मामू बकरा ताजा है ना. अरे क्या भांजे, अपन क्या बास्कुटेल माल बेचते क्या हुआ, फ्रिज का माल नहीं अपना. अपना कैसा ताजा ओरिजिनल माल है, रोज पता है. अरे रेगुलर गिराइक होके पूछ रहा यार तुम. नहीं वैसे ही पूछा मैं, पूछना मेरा काम है ना मामू. ऐसा बोकड़ा है कि बकरी है. क्या यार भांजे, तेरे को भरोसा नहीं रहा वो मेरे ऊपर. अपन कभी बकरी कटाते क्या, और बोकड़ा का ही माल है अपने पास, बोकड़े कटाते आप. देखना अंडे उसके. क्या आदमी है तू, क्या बात. जान दे मामू, दे दो 2 किलो. भाव का वगैरह क्या है उसका. भांजे तेरे से का ज्यादा लूंगा क्या, 750 रुपए. मामू इतने भाव बढ़ गए क्या, 750 हो गए क्या. अरे 650 तो अभी मिल रहा था वो. अब वहाँ झिकझिक करा यार भांजे तू आज. कभी आता है यार, पूछता भी नहीं हुआ. इतने का दो कि उतने का दो, भाव भी नहीं पूछता तू, छटक से लेके जाता. आज काय को किरकिर कर रहा तू. अरे भाव तो बढ़ेंगे ना भाई, नया साल चालू हो गया ना. घेऊन टाकणार बा दगडू, आपल्या खिशातले पैसे झाले का सरपंच देऊन राहायला. मुतले का तू, काय माणूस आज पे, पटकन झटकन देऊन टाका. दे दो मामू, दे दो 2 किलो. बोल कैसा कैसा दूं मटन, कौन सा पार्ट दूं. अरे मामा तुमको मालूम नहीं कि आपने क्या लगता. मांडी लगती, गर्दन लगती, सीना लगता, अच्छा इतने लगता आपने वो दो ना, इतने ही दो. और कलेजी लगा ना, कलेजी. अरे बा तू झिकझिक कर रहा, मैं कापूंगा और तू बोलेगा अरे ये नहीं चाहिए मुझे, वो नहीं चाहिए. और कैसा नीचे मटन गिरा ना तो कोई लेता नहीं गिर, इसी वजह से पूछना पड़ता वो. दे दो मामू, दे दो. हाँ ले ले भांजे. हाँ मामा. आता दगडू थंड्यावर जाऊ. चाल लवकर, मला अर्धा मारू दिले का, माझे हात पाय हलून राहिले. थांबा ना तुम्ही, आता कसं मटन बनवायचे टाकणं आहे हॉटेलवर, तर जाऊ पहिले मग थंड्यावर जाऊ लागलं असतं. त्याले घेणार ना वावरातले बी, पार्टीवाले काय माणसं आहे तुम्ही. जरा एक पेल नाही गेला, हात पाय हलता म्हणता. हो बरोबर. क्या बुआ, क्या पांचट गिरे आते बुआ. 750 रुपये किलो महंगा हो रहा. अरे बकड़ों की कीमत नहीं देखते तुम, 10,000 का बकड़ा लेना पड़ रहा ना. 750 तो बेचना पड़ेगा ना. कम में बेचेंगे तो हम तो गोटे खाएंगे. क्या बोलो, लोग समझते नहीं हुआ, उपास मारते हैं क्या मालूम हमको. काय तो हमको मटन खाने का, और मटन खाने तो वो पैसा ही नहीं पड़ेगा. नहीं तो वो बॉयलर खाना 100 रुपये किलो का, वो तो कितना ही मिल जाता. क्या वो पैसा, वो लोगों को लगता बॉयलर सस्ता है तो मटन भी सस्ता का. मटन नहीं बात सस्ता, जो ना जमाना गया वो 25 रुपये किलो मिलता था, अभी नहीं मिलता, अभी 750 मिलता. लेकिन कैसा ये लोग समझती नहीं हुआ, दुनिया बदल गई अभी. कभी ऐसा जान पे आता कि दुकान बंद कर दो मटन की, जान दो तो मटन के पीछे लगने को नहीं पड़ता. लेकिन अपने कैसा जूने गिराइक है, वो बोलते अपने को, कहा भाई वो मामू मटन नहीं लाया, बोकड़ा नहीं कटा है, इसी वजह से चलाना पड़ रहा दुकान. नहीं तो मैं तो चलाता ही नहीं. जान पे आ रहा है ना, ये देखो कैसा झिकझिक कर रहे मटन खाने को. लोग चौसली इतने हो गए, वो चाकोच दो, छिन्नाच दो, गर्दनच दो, किसको इसको क्या खाया दे. सबको वो मटेरियल दे तो कैसा चलेगा. अपन काटे तो वो चलता नहीं लोगों को. पहले नहीं था वो ऐसा, ये दो कि वो दो, अपन ने दिया वो लेते थे लोग. अभी तो वो अलग चौसले करते लोग. मांडी 2, छिन्नाच 2, गर्दन 2, चाकू ही 2. अरे क्या है यार, जो बोलेगा वही देना पड़ता. खारा खोरा अपने घर को लेके जाना पड़ता. जाओ दे बा. उघडा सरपंच, माझ्यासाठी ओशी सांगतो बरं. आपण ती दुसरी पेतनी कोणतीच. तुमचा जो मोबाईल नाही का, लावा ना फोन.
ते बापा तुझ्या बहिणीने घेतला ना फोन माया. ते म्हणे माझ्या बहिणीशी बोलतो. माझं मी मोबाईल आणला नाही. लाव तुचला फोन लवकर. सांग बरं झाली तू भलको घेऊन येईन कोणती मला पचत नाही बरं दुसरी. मनशिरामले फुकाच असले तर काही चालते. आता लागे त्याला ओशी पाहिजे. लेकानं देसाळ सारी जिंदगी गेली याची. आता ओशी राहिला तर दुसरी पचतच नाही म्हणते मुले. सांगा किती नाटकात. फुकाचं भेटलं प्यायले की काही पेतात लोक. इंग्लिशवर येतात डायरेक्ट इंग्लिशवर. हा सारे कुत्ताशा पिऊ जिंदगी गेली आपली. हा देसाळ पे तर ढोराईच्या हौदातलं पाणी पाणी टाके त्या देसाळीच्या चप्प्यात. आणि ते पे त्यानं पे दारू. काय आता डबरातल्या पाण्याने दारू पेलाय ना पाहायला मनशिराम. आता त्याला ओशी पाहिजे प्यायला. बाबा बरं लावतो फोन. तुम्हाला कोणती पाहिजे नामदेरा? तुमची काही ख्वाहिश असेल ना? अशी पाहिजे धमकी पाहिजे टमकी पाहिजे? आपल्याला काही नाही ना हो. साधं सिंपल काम आहे आपलं. एक फक्त आई देसाळवाला जाय बरं. भन देसाळ बेती. पण कसं आहे नाही आता कसं भुकाच आहे. सरपंचाला घेऊन जाय आपल्याला कापणं जाय. तर बापा याली इंग्लिश पाहिजे सांगा. कुत्ताशा बोले दोघे कुत्ताशा बोले. भुकाच असले काही करतात लोक. बरोबर लाव तुम्ही दगडूल फोन. सरपंच बोर आला रे. हा बोला सरपंच. बा दगडू पोचला की नाही? घेतलं की नाही मटण गिटन? आणि कसं टापचं मटण घेतो रे बा. हो ना बाबा सरपंच घेतलं ना मटण गिटन घेतलं. चांगलं घेतलं चांगलं. आणि आता ताजाच बोकडा कापेल होता त्यानं. टाप घेतलं. बरोबर. पण या गळ्याचं काय म्हणणं आहे? यायले देशी फिशी आणशीन बा तू. इंग्लिश आणजो रे बाबा. हे देशी पेत नाही म्हणतात आता. इंग्लिशवर गेले हे. देशी पिणार इंग्लिश. बरं बरं. हा आणतो ना बापा. मला काय करावं लागते तुमच्याच पैसे. आणतो इंग्लिश आणतो. हा चाल मग ठेवतो. हो हो. काय पाहिजे? अरे भाऊ मटण शिजवून होतं आम्हाला. किती किलो आहे? 2 किलो आहे भाऊ. 2 किलो. 1000 रुपये लागतील भाऊ. हो बाबा आता मागचा आचार्य होता तर 500च असतं ते शिजून आम्हाला 2 किलो. तुम्ही 1000 रुपये मागून राहिले बुवा. काय कापता का हो वा जिथे आम्हाला. बापा भाऊ मसाल्याचे भाव वाढले नाही. तेलाचे भाव वाढले नाही राजा. भाव वाढ झाली ना. महागाई झाली. आता कसं शिजवायचे भाव वाढले ना बुवा. मटेरियल काय उसक लागते का 2 किलो मटनले? सांगा बुवा तुम्ही. का आम्ही का आजची येऊन राहिलो का तुमच्या हॉटेलवर मटण शिजवायला राजा? लहानपणापासून येऊन राहिलो ना. 10-20 रुपये 50 रुपये वाढवले. पण तुम्ही डायरेक्ट बा 500-1000 रुपये केले आणि डबल केली ना. तुम्ही काय राजा माणसा. ते जुने कुठे गेले? जुने कोण आहेत का? काय दगड आपल्या खिशातले चालले का पैसे देऊन टाक नाही झपकन जाऊ दे ना. थांबा तुम्ही. कुठे ते जुने कुठे गेले? जुने नाही तटी आता. खोटं बोलता का? अरे का दगडू काय म्हणत? आणली वाटतं भाजी शिजवायले. हो ना वा आणली ना भाऊ भाजी शिजवायले. हा गडी तू तुमचा काही बोलून राहिला वा. आता डायरेक्टच म्हणते 1000 रुपये म्हणते 2 किलो शिजवायचे. सांगा वा डबल जे वा. जाऊ दे त्याच्या नाही नको लागू तू. बरं बा घ्या. हा काय रे बापा हे फोन आले सुद्धा घेतले. हॅलो बोला. बरं बापा दगडू काय घेतलं की नाही रे बा तू ना मटन गिटन? आणि ते पाहिजे आपलं थंड्याचं. अरे हो ना बापा आणतो ना. हा 4था फोन आहे बाबा. थंड घेऊन ये आणतो ना. काय पाहिजे कोणाले? माझ्यासाठी एक किंगफिशर आणजो. नामदेव भाऊसाठी मॅकडॉन. आणि याच्यासाठी ओसी. आपल्या मनशिराम भाऊसाठी जो देवलाल पेत असेल त्याला कोणती त्याला पाहिजे असेल ते देतो त्याला. हो आणतो. बरोबर. आता कुठे आहेस तू? अरे आता मी ते मटण शिजायला आलो ना हॉटेलमध्ये. अटीसा देतो आता ते शिजायले आणि मग जातो दुकानवर तिकडे. बरोबर शिजो. हा ठीक आहे ठेवतो मग. हा आण बरं दगडू चाल बरं. झटकन देतो शिजून. गड्या घेर बरं चाल. म्हणजे टाप बनवतो. माणूस कसा आपला जुना आहे हा. आणि लोकांले काही भाव नको सांगू. हॉटेल काय बंद पाडतं का माही? मला वाटलं निघीन काय ना वरचं खुळं नाकाचा आला बरं मालक. नाही काही सांगत नाही मी. भाव घे तुम्ही सांगत जा बुवा. आपल्याला फक्त शिजायचं काम सांगत जा. काउंटरवर उभे राहायला सांगत जातो आपल्याला. हा जाय तिकडे. आंध्र बा दगडू आणते थैली. चाल देतो शिजू. हा घ्या. मग तू 1-1.5 घंट्यानी ये. हो तदलक तयार करून ठेवायचं मी. चला द्यायला आलो. चाल बा. दगडू थंड घेतलं ना बा? घेतलं ना बा सरपंच. काय का 10 खेप फोन करून राहिले. आता गेले देवलाल भाऊ दुकानात घेऊन राहिले ते. अरे बा आमचं काही नाही रे बाबा. पण हे नामदेवरान मुंशीराम भाऊ ऐकून नाही राहिले नटीसा. ते म्हणतात सांगितलं की नाही थंड. सांगितलं घाईच लावून राहिले. 4 खेप फोन करायला लावून राहिले तुला. आता मला तर करा वाटत नाही. पण कसं आहे मग आता करा लागते बा म्हटलं तर.
हो ना बापा, आणतो थंड. तुम्ही काही करू नका बरं. हा, ते देवलाल भाऊ दुकानात जायला. हा ठीक आहे मग ठेव मग. हा हा. काजी दारू भेटली प्यायली की मरमर करतात प्यायले. कधी येते प्यायले आणि कधी नाही. हा, म्हणजे दुकानातही जाऊ देत नाही माणसाला. 10 फोन आली घातलं, ह्या आणा ती आणा, ढमुक आणा टमुक आणा. अरे काय भाव, पुढं असते काय कुठे. मतलब झाली 10 फोन. कारगाडा मटण घेतलं की नाही, शिजलं की नाही, आणतो कधी. दारू घेतली की नाही, हेच पाहिजे तेच पाहिजे. अरे काय भाव हो. हा, काय का कधी पार्ट्या खाल्ल्या की जिंदगी. हा, फुकाच आहे नाही. फुकाच असली की तसंच आहे. देवलाल हो बी झटकनी पटकनी घेती की नाही काय माहित. लागला तडसा उभा जाय नाही काय. हा, कधी आणते कधी नाही बाबा. काय देवलाल भाऊ एवढा टाइमपास. अरे टाइमपास कशाचा काही. मी दाची मारली तर सांग त्याले म्हटलं दे बा काळ. आता काढायला टाइम लागला त्याले. आता एक तर आपल्या बाटल्या बी तर 10 कंपनीच्या 10 बाटल्या. हा, कसंच काय करा त्याला सुशेना. मी कोण सांगतो. मी तुम्हाला म्हटलं पिऊ नका, तरी घेतलीच तुम्ही. बाबा अरे बा, तुम्ही काय माणसं आहे राजे. हा, कसे हो तुम्ही. आता थोडीशी पाहिजे ना झुनझुनी. कसं ते गेल्याशिवाय की नाही माझ्या हातपाय काम नाही करू. असे थरथर कापतात. काय सांगू तुले. बरी घेतली बापा. चला, फक्त कसं रस्त्यानं काही घोर न करता की झालं. वकणं टाकणं नाही ना रे बापा. वो कुंड कशाले. नाही एवढ्यात काय होते रे. आपल्याला 3चा कोठा 3 दिवशी पचवतो मी 3. हो हो बापा, 3चा काय 4चा आहे बापा. चला, हॉटेलवर जा लागेल तर मटण शिजलं असेल तर घ्या लागेल भाजी. चला लवकर पटकनी. त्याला पैसे देऊन चालले जाऊ. रातलेला फोन येऊन राहिला. हो चाल बापा चाल. राजा देवलाल होटीच मारून घेतली तुम्ही ना. आणि तटीचा काय पैसा मग तुम्ही. अरे बापा तो टीप येतो ना मी. तू काय टेन्शन घेऊन राहिला. आपल्याला तर बंदी किती चालते. चालतो फक्त. चला चला. चांगली बाबा तुम्हाला इंग्लिश. तुझे असं वाटतं बा आम्ही इंग्लिश पितच नाही. बारा इंग्लिश पिऊ पिऊ जिंदगी गेली रे बा आमची. हा, तुझ्यासाठी कुत्ताच्या तू जीवार येऊन राहिली गड्या. काय माणसा जीवार येऊन नको बा. पार्टी नको तू बा जीवार येऊन. अरे बा माई काही जीवार नाही आली बापा. टाइम आहे दगडू लिहायले. अरे बाबा त्यानं तर आता फक्त मटण घेतलं. आता ते शिजवायला टाकीन. मग त्या दारूच्या दुकानावर जाईन आणि मग येईन तो. लय 3 घंटे लागतात. फक्त अडीसा बसूनच ठेवलं मग. हा, चला वावरा झाडाखाली बसू. हा, काय बाबा जेवून घ्यावा लागून राहिल्या. साऱ्या घरी बसलो नसतो कूलर मध्ये चांगलं. भर वावरात मरत्या कुठल्या याच्याले. आयाला ऊन नाही लागत मुंशाले. पण आता आधी ऊन लागून राहिले. कूलर पाहिजे. सांगा काय चोचली असतील ना बा लोकांची. माणसानं जसं असलं तसं सांगा. पण लय सांगते गडी वाढू बा. हितभर असली की हातभर सांगते. मुंशीराम म्हणा हात जोडा. मुंशीराम भाऊ अतिशय व्यवस्था करायला लोक सरपंचाला कूलरची सांगा तुम्ही. नाही बाबा अटी काही व्यवस्था करायला नको लोक सरपंच आले बाबा. अटी हेच तर दारू पाच नसतं भोकार येऊन राहिलं त्याच्या. इंग्लिश सांगितली तर जीवार आली. तर तोंड नाही पाहिलं कसं झालं तर हिंबट नाही का. आता या माणसाचं कसा चित बी मिरी पट बी मिरी. सांगा आता मी काही म्हटलं काय नामदेवराव. सांगा बरं तुम्ही. कोणती प्या बुवा मा काही म्हणणं नाही ना. मी म्हटलं नाही बोललो नाही काही नाही. पाहता भोकारे आली म्हणते. सांगा काय मुंशीराम भाऊ कसं रे. फुकाची पिऊन राहिला याच्यातही केला काढून राहिला. सांगा कसा मुंशीराम आहे. काय राजा मुंशीराम भाऊ जाऊ द्या ना. तर बा हे पोरे मटण घेऊन. कधी शिजवतात कधी खाऊ घालतात बा आपल्याला. काय गाळा माणसा तुम्ही. काय ढिले माणसं पाठवून मला जायला पुरलं असतं बा. लोक तुला का घेऊन आलोच तुम्ही. अरे शिजायला न्यायला त्याला टाइम नाही लागत का. कोंबडा नाही तो बोकड्या आहे ना. बोकड्या शिजायला 1.5 घंटा लागते. काय मुंशीराम भाऊ जटी घाईच करता बा. जाऊ द्या बा कधी येऊ काही करा ना. हाय जटी झाडाखाली बसेल. आला की नाही मुंशीराम भाऊ. आला दगडू थैली घेऊन पाव. जमला आता. हो गड्या आला. जमके हाणतो दिवस येईल. उरलंच नाही पाहिजे. कप्प खाऊन घेतो 2 किलो मस्त. थोडा उशीर असते का रे गड्या. कधी जायला तू कधी आला. लेका आमच्या पोटात कावळे वळवून राहिले नाही. काव करून राहिले ना. अरे बापा या देवलाल भाऊ नाटक सुरू केलं ना. कसाच करे. या माणसाला झाली जास्त देवलाल भाऊले. दिशीच मारली तर डी. मग काय बापा हातपायच खोरे तो घडी. त्याला सांभाळता गेली बापा. त्याच्यात टाइम झाला. तरी म्हणून मी तुले नेऊ नको त्याले. तो काही कामाचा नाही बेवळा आहे तो. त्याला अर्धी प्यायला भेटली की झाला लुडंगला तो. त्याचा काय खरं आहे बा. तू सोडणार मग आता कुठे देवला. अरे बाबा ते काढली मी झेंडूवा मागची. त्याला म्हटलं तू गावात जाय भाकरी घेऊन झालाय घरच्या. मारली त्याला चार. तो काही गावा लोकही जात नाही घर लोकही जात नाही. तुझं रस्त्यानंच पडते तुम्हाला सांगतो. फुल जास्त व्हायला द्याले. पुरी मारली त्यानं. फुकाची होती पुरी 2 कटर पचवली त्यानं गळ्यानं. काय बाबा तुम्ही त्याले पाजा द्यावाच बाबा. तुलेच माहिती आहे तो माणूस कसा आहे तर. द्यायला नव्हती पाहिजे तुम्ही त्याले. आले का तो नांदातला आहे ना. 5 5 5 5.
चाल आता टाइमपास करू नको, झटकनी पटकन घेऊ उरकून आपलं. घ्या घ्या. मी तदलोक पाणी गिनी आणतो तिकून. तदलोक तुम्ही इकडे सुरू करा. आणा. मग मी तर उरवर बघा. उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा.